वायशेत दत्त टेकडी मंदिरात अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव उत्साहात. समाज प्रबोधन, संस्कृती आणि विचारांचा संगम. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी न्याय, लोककल्याण आणि समाजहिताचे जे आदर्श निर्माण केले ते आजही पिढीसाठी प्रेरणादायी. राजू शेठ साळुंके यांचे प्रतिपादन. अहिल्यादेवी सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेच्या वतीने तसेच माथाडी कामगार RCF यांच्या पुढाकारातून वायशेत येथे दत्तवाडी मंदिरात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य जयंती महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जयंतीनिमित्त विविध प्रबोधनात्मक, वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी रायगड जिल्हा परिषद गटनेत्या मानसीताई दळवी, भाजप भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजू शेठ साळुंके, ऑल इंडिया धनगर समाज दिल्ली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, शेषव सातळकर, ॲडव्होकेट अंकित बंगेरा, पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आले. त्यानंतर धनगरी संस्कृतीचे दर्शन घडवणारा धनगरी ओवी कार्यक्रम, महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, प्रमुख पाहुण्यांचा सत्कार तसेच हभप ज्ञानेश्वरीताई घाडगे यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थितांना अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचा संदेश दिला. यावेळी बोलताना राजू शेठ साळुंके म्हणाले, लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी न्याय, लोककल्याण आणि समाजहिताचे जे आदर्श निर्माण केले ते आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा जतन करून समाजात एकता आणि जागृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे. आजच्या महिला सर्व क्षेत्रात प्रगती साधत आहे हे अभिमानास्पद असल्याचे साळुंके म्हणाले. प्रवीण काकडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण राष्ट्रासाठी आदर्शवत आहे. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी त्यांच्या विचारांचे अनुकरण होणे आवश्यक आहे. तर मानसीताई दळवी यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत म्हटले, लोकमाता अहिल्यादेवींनी महिलांना नेतृत्व, स्वाभिमान आणि समाजकारणाची दिशा दिली. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन महिलांनी विविध क्षेत्रात पुढे यावे आणि समाज विकासात सक्रिय योगदान द्यावे असे दळवी म्हणाल्या. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला, युवक आणि नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसर अहिल्यादेवींच्या जयघोषाने दुमदुमून गेला. जयंती महोत्सवामुळे सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक जतन आणि वैचारिक प्रबोधनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र. सती जाण्यापासून थांबवलं आणि माझ्या म्हाताऱ्यावर का आपल्या सासऱ्याचं सांगणं ऐकलं होतं दादा त्या तर वेळेला. माझ्या मल्हारराव होळकरांनी काय सांगितलं होतं? अहिलेला बोलला, माझा लोक निघून गेला. आणि हा एवढा बर का हे राजकारभार मी कसा चालवणार? एवढा राजकारभार आता कुणी सांभाळायचा सांग ग मला. आणि डोंगरासारखं दुःख बर का कोसळलंय माझ्यावरती. डोंगरासारखं दुःख माझ्या पोटाला, लोक निघून गेला. कैलासाला ना तू सुधू सती चालली, मला लय वाईट वाटतंय ग ह्या जीवाला. एवढं बोलून बर का आपल्या सुनेला सांगितलं, माझ्या मातेला सांगितलं, तू सती जायचं नाही. माझ्या राजकारभार चालवायचा बर का असं ताकीद केली होती. माझ्या लेखाची गादी तू सांभाळायची असं सांगितलं होतं बर का त्या तर वेळेला. बरं माता बहिणींना पाहिजे माहिती पाहिजे हो. अवहार झाल्यावर जसा दिवा पाहिजे, ह्या आपल्या समाजाचा इथला आधार स्तंभ आमच्या बघा माणसाला. होय, आमचा आमदार शेत पाहिजे, दळवी माझं बघा शेत पाहिजे.